एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय 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 जगन्नाथ बाबा जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ
कीर्तनाची पहिली चाल आदरणीय गायन गंधर्व विराजजी महाराज मगर. अवघे चित्रलोक्या आनंदाची आता अवघे चित्रलोक्या आनंदाची आता अवघे
अक्षरावत्नी जीवधरार्थावतारम कलांकांकते ज्योति कामोति भक्त्रम कलानीश्वादापुणदारदक्षम समाधिस्तमूर्तिं मज ज्ञानदेव पांडुरंगा कुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकुट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर वैष्णवाची झालेली अवस्था एखादं व्यक्तिमत्व परिपूर्णत्वाला जावं आणि त्याला सुखदुःख हा विषयच राहू नये जिथे देहाची आसक्ती तो वैष्णव याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. कारणही तसंच आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रित्यर्थ पितृऋण फेडण्याच्या थोड्याशा वाटेवर असणारा हा नामचिंतनाचा अट्टहास अगदी सामर्थ्याने प्रदीपदादा रोहम यांच्या आयोजनातून त्यांचे वडील भाऊसाहेब रोहम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताचा हा नामचिंतनाचा अट्टहास 2 अपत्य वैशालीताई असतील प्रदीपदादा असतील यांच्या आयोजनातून संयोजनातून हा नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे या रोहम कुटुंबियाच्या सानिध्यामध्ये या सर्व आप्तेष्ट मंडळीच्या सानिध्यामध्ये सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या सानिध्यामध्ये कारण आमच्याकडे शास्त्र आहे पतना त्रायती इति पुत्र हा जे माय बापाला पापातनं वाचवतं त्याला संतती म्हणावी किंवा त्याला सुपुत्र म्हणावा. अखंडितपणे हे ज्ञात असल्यामुळे आमच्याकडे नामचिंतनाचा अट्टस करण्याचं कारणच एवढं आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची भले भले सांगून गेले जी ताकद नामचिंतनात आहे नामचिंतन श्रवण करण्यात आहे त्याच्या इतका साध्या पद्धतीने मोक्ष कशानेच मिळू शकत नाही. कारण आमचे ज्ञानोबाराय म्हणतात तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सगळ्या सुखाचा अधिकारी व्हायचं असेल तर फक्त श्रवण करण्याचं सामर्थ्य ठेवा. तुम्हाला समाधी लागायचं सामर्थ्य सुद्धा श्रवणात आहे. खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे याच्या पलीकडे जाऊन सांगतात तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या जागी मोक्ष आहे फक्त नामसंकीर्तन त्या ठिकाणी घडलेलं असावं आणि त्याच्यासाठी हा नामचिंतनाचा अट्टास या रोहम कुटुंबियाच्या माध्यमातून इथे अखंडितपणे उपस्थित आहे. यांनी माझं कीर्तन ठेवलं अजूनही थोडी विसल वाचतीच आहे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही आहे पण यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची जाण ठेवत हा नामचिंतनाचा अट्टहास त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उभा केला. ही त्यांच्या संस्कारांचीच पावती आहे की जगाच्या मालकाचं नामचिंतन इथं उपस्थित आहे. लक्षात ठेवा. आणि टाळी वाजवायला कमकुवतपणा करू नका. त्याला काही GST नाही. विदाऊट गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स टाळी आहे. टाळी मोफत आहे. अजून तरी टाळीला GST टोल नाका वगैरे काही नाही. हां पण एवढं मात्र टाळी वाजवायला मन मोठं लागतं. या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं का तो कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार नाही. टाळी म्हणजे बाबा तुझं पटतंय मला पण आजकाल कोणाचंच कोणाला पटत नाही. माऊली तेच तर म्हणतात आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं ही कधीच अहमपणा सोडल्याशिवाय जगाच्या मालकाला समरूप होऊ शकत नाही. मग कुणीतरी आम्हाला विचारलं का हो नाथ बाबा ऐश्वर्य पायदळीत उडवलं जलसमाधी आहे तुमची सगळा सहवास अगदी आसक्ती म्हणून केलात काहीच ठेवलं नाहीत तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय याचं कारण आम्हालाही सांगा. आम्ही प्रापंचिक आहेत बाबा. आम्ही व्याधीत गुंतलेली माणसं. आमच्याकडे वेदना आहे आमच्याकडे त्रास आहे आमच्याकडे क्लेश आहे. कसं काय बरं याच्यातनं निष्ठावं. नाथबाबा म्हटले अरे तेच तर सांगतोय मी तुम्हाला. मी जन्म मृत्यूच्या बंधनातच नाही आहे. त्रैलोक्य आम्ही कुठंही गेलो आम्ही मृत्यू लोकात असलो तरी घेई नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. वैकुंठात जरी गेलो तरी आमच्या मुखात जगाच्याच मालकाचं नाव आणि चुकून माकून पाताळात जरी घुसलो गेलो तरी आमच्या ठिकाणी विठ्ठलाचंच नामचिंतन. आम्ही कुठेही गेलो तरी वैष्णव सुखी आहोत. त्याचं कारण आहे आमचं शरीर कुठेही असलं तरी चरणी जगन्नाथा आमचं मन जगाच्या मालकाच्या जवळ आहे. आणि या मनाचं कसं आहे ना आत्मा निर्गुण निराकार आहे. जिथे शरीराची आसक्ती आहे भक्त इसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारुणी त्यांचा विषय म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा क्लेश नाही आहे दुःख नाही आहे.
क्लेशोदिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देवदभीर व्यापते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, जो वैष्णव आहे त्याला आसक्ती देहाची वाटते, त्याला दुःख शरीराचं वाटतं, त्याला दुःख प्रपंचाचं वाटतं, त्याला दुःख परमार्थाचं नाही वाटत आहे. त्याला दुःख कशाचं आहे की जन्माला येऊन मला कुठे कुठे भगवंताचं नाम घेताना अडथळे येत आहेत, मला दुःख त्याचं आहे. बाकी कशाचंच दुःख नाही आहे मला. माझ्या पोटाला काही नाही आहे, माझ्याकडे वृद्धिंगता नाही आहे, माझं नावलौकिक नाही आहे, माझ्याकडे सामर्थ्य नाही आहे, माझ्याकडे ताकद नाही आहे, हे काहीच दुःखाचं कारण नाही. आणि ही सगळीच कल्पना आहे. नावलौकिक म्हणाल ती सुद्धा कल्पनाच आहे, काही कालापुरती आहे. सामर्थ्य म्हणाल तेही कल्पनाच आहे, ताकद म्हणाल तेही कल्पनाच आहे. कारण हे सगळं या शरीराशी संलग्न आहे. हे गेलं, नाव गेलं. सांगा ना मला, पवारांच्या 5व्या दिवशी शपथविधी झालीच की, शरीर गेलं गेलं ना, राहिलं का काही? 18 कारखान्याचा मालक जो माणूस आहे त्याच्या अंगावर जर कपडे राहत नसतील तर विचार करा, माणसाने आयुष्यात विचार कुठल्या गोष्टीचा करावा. गांभीर्यानं घ्या ही गोष्ट. ज्या माणसानं समाजासाठी आतोनात प्रयत्न करावा, ज्या माणसाने समाजासाठी पळावं, त्याच माणसाच्या घरच्या लोकांनीही 5 दिवस दुःख वाटू नये हे आयुष्य आहे रे. तुमचं आमचं सगळ्यांचं सारखंच आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची बायको तुम्ही मेला म्हणून रडती, आता माझं कसं होईल म्हणून रडती? वाक्य नीट ऐका. आम्ही सगळेच रे. मला सुद्धा माझ्या जवळचा माणूस गेल्यानंतर, मी माझे आईबाप गेल्यानंतर माझं रडायचं कारण मला त्यांच्यामुळे त्रास होतोय. ते गेलेत म्हणून मला त्रास होतोय, माझा त्रास दिसतोय मला. मला त्यांच्या जाण्याचं काय नाही. आता माझं कसं होईल? मी रडतीये कशामुळं? माझं माझं मी ही आसक्ती हवी. जगाच्या मालकापासून दूर गेल्यानंतर मला त्रास होतोय का तर जगाच्या मालकाचं माझं जे नातं आहे ते परिपूर्ण आहे. मग मला सत्य माहीत असावं, जो कधीच साथ सोडत नाही. लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग म्हटलं घालोनिया भार राहिलो निश्चिंती. कशाला उग पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. अंतकालेश मामेव. इतका आयुष्यामध्ये परमार्थ करावा की शेवटच्या क्षणी मी तुझ्या चरणी यावं. आणि एकदा मी तुझ्या चरणी आलो की माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, मग अनाथाचा नाथ, मग मी अनाथच नाही ना. आणि शेवटी विषय कसा आहे, जरी अनाथ असलो देवा तरी अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. नाही, मला मान्य आहे ना माझं कोणीच नाहीये, पण माझं कोणी नाही म्हणून तर तुम्ही माझे व्हा ना. मग ज्ञानोबा तेच म्हणतात, लोकांनी सहवास देऊच नाही आपल्याला. जगी आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणले मला फार आवडतं लोकांनी वाईट केलेलं. जोपर्यंत लोक वाईट म्हणतायत, त्रास देतायत, वेदना देतायत, तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि लोक कौतुक करायला लागले की सगळ्यात पहिल्यांदा अहंकारात देवालाच विसरून जातो आम्ही. त्याच्यापेक्षा लोकांनी नाकारावं आणि देवानी स्वीकारावं असं वैष्णवाचं आयुष्य असावं. लोकांनी खरंच नाकारावं. आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम रोहम कुटुंबानी केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भाऊकी चांगली म्हणन, 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार त्याचं काय असतंय, त्या प्रतिपदाचा हॉटेल आहे, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं. रोकायत रे ती तुमची भाऊकी तुम्हाला चांगलं म्हणत नाही, हेच तर आयुष्य आहे. मग मी काय म्हणते, सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा, हे सत्य डोक्यात फिट करावं माणसाने, आणि करावाच. कुणी म्हणलं की नाही, अहो काय सांगायचं, त्या प्रतिपदांनी शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे वडिलांच्या श्राद्धानिमित्त. त्यातली 2-4 म्हणणार, हा ठेवलंय खरं पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? येणारं येईल, करणारं करील, ठेवणारं ठेवल, निस्तारायचं ते निस्तारेल ना. आपल्या तोंडाची वाप फुकट चालली हे आपल्याला आयुष्यात कधी कळलं नाही. अहो लय अवघड आहे. आता तुम्ही बसलाय कीर्तनाला, पण तुमचं कीर्तनकारापेक्षा जास्त कोण येतंय, कुणा संघ येतंय, कुठं बसतंय, कुणा संघ बसतंय, काय करायचं तुम्हाला? आपुली आपण करा सोडा म्हणा, संसारी बंधनं पडू नये दी. हे ज्या दिवशी आयुष्यात लक्ष येईल अवघेची त्रैलोक्य आनंदाची, त्या दिवशी आनंदी व्हाल तुम्ही. करा ना विचार. होय, बसलेले मायबाप, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय, तरी तोंडावर 12 वाजल्यात. होय साकुरीकर, काय राहिलं काय? ह्यालाच पाप म्हणतात, दुसरं काही नाही. देवानं सगळं देऊन सुद्धा आपल्याकडं वेदना आहेत, हेच पाप आहे. देवानं काय कमी केलं द्यायचं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदा आपदे आमो, ते सगळं करतोस की रे बाबा. आनंद कसा वाटू नये मला? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. देवाला नवल वाटलं. देव म्हणणं, वेडास की काय रे बाबा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं, शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात. तू कशाच्या विश्वासावर झोपलास बाबा?
इथं इलेक्शन लोकांचं झोपा ह्यांना नाही, तू कसं काय झोपला? हाय उबाल दुसरीच आहे ती, कष्ट दुसऱ्यालाच आहे, प्रचार आम्हीच करून मिळू महाराज, झोपा आम्हालाच नाही. आणि काय मिळालं तरी काही नाही. आणि काय राहिलं रे? माझा साधाच प्रश्न आहे तुम्हाला साकुरीकर, ज्याला घरातला बाप कळला नाही, पंढरीचा बाप समजून सांगण्यात मजा नाही रे. ज्याला घरातली माय कळली नाही, कुठल्या श्लोकातनं पंढरीची माय कळली ही अपेक्षा कीर्तनकारानं ठेवायची? काय माणुसकी तरी आहे का आपल्याकडे? लोकाला नावं ठेवणार आहे आपण, कधी स्वतःचा विचार केलाय का? चला मी म्हणते राजकारण्यांचं मरू द्या, आपलं काय? यहाँ कोई मरे वोटो के लिए, आई विल एक्सेप्टेड, मान्य करते मी. यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. आपण तरी कुठे इमानदार आहेत? यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा? इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत आम्ही स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य, ह्यांना फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, हे स्वातंत्र्य. देश पेटला तरी चालतोय तिकडं, आम्हाला काय करायचं बाबा? आम्हाला आमच्याशी घेणं देणं आहे. हे आमचं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. आनंदाची परम व्याख्या सांगते मी तुम्हाला. दुसऱ्याच्या आनंदात जेव्हा स्वतःचा जीव सुखाला जाईल त्या दिवशी तुम्ही परमानंद असाल, हा विश्वास माझ्यावर ठेवा तुम्ही. दुसऱ्याच्या आनंदात, लोकांची गाडी ज्यावेळेस आपल्या पोटात गोळा उठायचं कारण नसेल त्या दिवशी आपण सुखी. आजही आपल्याला लोकांचा बंगला, लोकांची गाडी, लोकांची प्रगती, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही रे. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की, त्याला मेल्यावर नरकात जळायची काय गरज आहे? आपल्यासारख्यानं फार नाही विचार करायचा दादा, कारण आपण अक्षरशः द्वेषी माणसं आहोत, अक्षरशः क्लेशी माणसं आहोत. आपल्याकडे इतकी ईर्ष्या आहे की आपली अवस्था म्हणजे हे जळविनं बुडविती, हे आगीविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. आपण बिना पाण्याची बुडलेली माणसं आहे, आपण बिना जाळाची जळलेली माणसं आहे. हे शस्त्रेविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञानी स्त्रीवती ती पैज लावणी. हे चिकलेविनं रोविती, पाशेविनं गोविती, कवना जोगे नव्हती आतुवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला, हा दंबूर उडविला जगीही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकजे. हाच अहम आम्हाला देवापर्यंत पोचू देत नाही. आणि जो पोचला नाही तो आनंदी कसा? जो पोहोचला त्याला दुःखच नाही ना. आणि कशाचं कराल दुःख? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? आम्ही नाही रे निश्चिंत, इतकं निर्भय, इतकं निशंक झालाच कसा तू? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य बांधलंच कसं? एवढं बळ आलं कुठून बाबा? महाभारत आहे ते. ज्या लोकांना आपलं आपलं म्हणलास ती बांध धरून उभी आहेत तुझ्या समोर, वाईट वाटत नाहीये का तुला? वेदना होत नाहीयेत का? तुझीच लोक आहेत जी शत्रू म्हणून उभी आहेत तुझ्या समोर, त्रास होत नाहीये? कस काय एवढा निर्भय? कशी आली झोप? तुम्हाला झोप येणं अवघड आहे. तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, कशी झोप लागेल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काहीतरी लागतं महाराज. आपला अवघडच आहे. पोरगी म्हणून वाईट वाटतं, पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज ह्यांना काय न्याय आहे पण जगाचा महाराज? पण हे कुठल्या शास्त्रानं सांगितलं नाही बरं का. एखादा धर्मग्रंथ मला आणून दाखवा ज्यात लिहिलंय हुंडाई पद्धत आपली आहे. काहीच संबंध नाही, आम्हीच काढली. उलट शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम, मध्यमम पितु अर्जितम, आदम भातृवित्तच्च, स्त्रीवित्त आदमादम. जो बापाच्या इष्टेटीवर जगतो तो मध्यम आहे. जो स्वतःच्या कष्टावर अर्धी शिळी खातो तो जगाच्या मालकाच्या दारात उत्तम पुरुष आहे. त्याला वैराग्यच आहे जो आपल्या कष्टावर जगतो दादा. त्यानं शिळी खाऊ द्या अर्धी, पण तो देवाच्या दारात सत्य आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे महाराज बरं का. पुन्हा म्हणायचं नाही देवानं वाटोळं केलं, तुम्ही स्वतःनं केलं. ह्याच्या देवाचा काही संबंध नाही. आपल्या कर्मानं आपल्याला वेदना दिल्या, आपल्या कर्माने आपल्याला त्रास दिला. आम्ही आनंदी आहेत त्याचं कारण जगाचा बाप आहे, आम्ही दुःखी आहेत त्याचं कारण आम्ही स्वतः. आम्ही कर्मच तशी केलेत दादा. मग तू काय म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, मग काय घातली या भय? मग चिंताच नाही ना दादा. अरे बाबा अर्जुना, तुझ्या काळजीत मला झोप नाही, मी जागा आहे आणि तू झोपलास. तेच तर देवा, मला काय उत्तर विचारतोयस? तूच सांग ना मला. ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, मी चिंता तरी कशाची करू सांग? वेडायस की काय? मागे पुढे उभार आहे संभाळीत आली आघात निवार आया, मग अवघे चित्रैलोक्य. दुःख कशाचं सांग ना, तू सांग. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दी. अरे देवा, तुझ्यासारखा कोण आहे ज्याने अखंडितपणे सांभाळलंय? हां, फक्त मी कल्पनेविरहित तुला सत्य स्वीकारलं पाहिजे, कारण मला ज्ञात असावं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, सगळी कल्पना आहे, सगळा विरह आहे. तुझ्यासारखं माझ्यासाठी कुणीच योग्य नाही.
मग एकदा तुझ्या चरणी आलो आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. तुझ्या चरणी मन रमलं ना देवा. हे रमवायचं असेल तर मला पर्याय एकच आहे, अखंडितपणे नामचिंतन. आणि नामचिंतन घेतल्यावर मग काय, सांगड बांधा रे भक्ती सांगड बांधा रे बांधा रे भक्ती नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची सांगड बांधा रे भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची आज छंद लागला ना, माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद पर याला काही तत्व नाही, याला काही त्रास नाही. पैसा नाही लागे रुपया नाही लागे ना लागे तमडी तमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे नाराजी कमड़ी कमड़ी नाराजी कमड़ी कमड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम के हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की. केलं एकदा हरिनाम जमलं ना, सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि तेने सदा चित्त समाधान 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 सर्व सुख दयालु सर्वदा सर्व सुख दयालु सर्वदा सर्व सुख दयालु एकदा हे मन रमलं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची अंग आनंदाची मग काय इथे अखंडित मन रमलं गेलं, तुझ्या चरणी रमलं देवा. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. मग काय तुका म्हणे बळी जीव दिला. पाया मृत्यूचंही दुःख नाहीये, कारण मला माहिती
माहीत आहे हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो. हां मग याचं काय खरं आहे दादा. मग आम्ही एक काम केलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जेविता गबाई. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. मग अवघ्याची त्रैलोक्य सुखीच रे आम्ही. मृत्यूचं भयच नाही ना. काळाचे ही काळ लढिवाळ विठ्ठलाचे. अहो माऊली म्हणतात मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला ग्रहण आहे, चंद्राला डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, वेदना नाही, असा एकमेव माझा वैष्णव आहे ज्याचं तेज जगाच्या बापाने त्याला पदार्पित केलं. तो अखंडित सुखी आहे. आपण वैष्णव व्हावं लागतं हा त्याला. आणि वैष्णव होण्यासाठी 7 गोष्टी निषेध आहेत. वैष्णवासाठीच नाही, हिंदू धर्मात 7 गोष्टी निषेध आहेत. सनातनात कर्माचे 5 प्रकार: काम्यकर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषेध कर्म आणि प्रायचित्त कर्म. आपण ज्या वर्षश्राद्धाचा कीर्तन सोहळा करतोय हे नैमित्तिक कर्म, निमित्तानं केलेलं कर्म. नित्यकर्म हरिपाठ, काकडा, हनुमान चालीसा हे नित्यकर्म. त्याच्यानंतर काम्यकर्म उदरनिर्वाहासाठी करतो तो व्यापार म्हणजे काम्यकर्म. प्रायचित्त कर्म मग गंगेचं स्नान असेल, परिक्रमा असेल, हे झालं प्रायचित्त कर्म. निषेध कर्म जे करायचं नसतं, जे आपल्या धर्मात निषेध आहे. 7 गोष्टी आपल्यात निषेध आहेत. ह्यातली एक जरी केली तरी घोर नरकात जाणार तुम्ही. शास्त्र सांगतं तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. कुठल्या 7? पहिलं मांसाहार. नाही चालत आपल्यात, खरंच नाही चालत. ही खाणारी पिणारी माणसं कीर्तन झाल्यावर सुद्धा पंक्तीत म्हणणार वरची तर्री तर्री द्या. अरे पंक्तीत तरी बादलीतलं खालचं खा. कीर्तनाचा प्रसाद आहे तिथं तरी थोडी तर्री बाजूला राहू द्या. आपल्यात मांसाहारा इतकं मोठं पाप नाही चालत. हा मांस खाता हौस करी जोडी वैरी ठेवीला. कसं झालं ना देवा. अरे तुमची हाऊस झाली पण तुम्ही वैरी बांधून ठेवला ना पदराशी. कुठला वैरी? पाप नावाचा, ज्यानं नरकात नेलं ना तुम्हाला दादा. नाही चालत बरं. तुम्ही बी गुणाच्या नाही त्या. काहीतर घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. तीच म्हणते रविवार आहे आज आणा की. कसा संसार सुखाचा होणार आहे तुझा? तुझ्या जिभेला एवढा चटके. हा आणि आहो सासू कौतुकानं सांगते आमची सून नॉनव्हेज चांगलं करते बरं. हिच्या हाताला नॉनव्हेजच जमतं, दुसरं काय जमत नाही का? चटका बिटका लागतो का? अरे लेक आहे म्हणून सांगते, पुन्हा म्हणायचं नाही लेकरांनी सांभाळलं नाही. तुम्हाला ज्या वेदना आहेत ना त्या या कुटाण्यामुळे त्या लय उरबडी होती. देवानं माझं वाटोळं केलं, तेवढाच धांदा आहे देवाला, आहे की नाही? तुमचं वाटोळं करायचा. तुम्ही काय आयुष्यात चांगलं केलं? हा शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? कधी हरिपाठाचा अभंग एखादा पाठ आहे तोंडात? कधी काकडा केला ग? कधी निस्वार्थीपणे देवाच्या दारात गेलात ग? अगं तेही मरू द्या. कधी लोकांविषयी चांगला विचार केलात? अगं तेही मरू द्या. स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मेल्यावर, है की नाही? आणि एवढं वागून देवानं वाटोळं केलं होय ग? नाही चालत आपल्यात तर नाहीच चालत. आणि कसली प्रथा ही, कसली प्रथा ही? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणतो. वा काय सोमवार गुरुवारच देव जागा असतो का? बाकीचे 5 दिवस डोळे झाकून बसतो का? तू खा, मी बघत नाही पिल्या, तू खा. काय लॉजिकल परमार्थ आहे हा? अरे नमो विश्वरूपा विष्णू माय बापा पार आमुपा पांडुरंग. अरे बाहेरचं मरू द्या. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, ध्यान घे. या जठरामधला अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी विश्वेश्वर आहे. पंचमहाभूत मी, अनु रेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. लपतोयस कुणापासून? होय आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं. वा रे वा महादेव. महादेवाला आकाडातला गटारी आमोशा हाणलेली दिसत नाही का? या वर्षी मला लय आनंद झाला साकोरीकर. 31 डिसेंबरला एकादश होती. मला लय भारी वाटलं महाराज. असला मनातून पोटातून आनंद झाला महाराज. मी देवाला म्हणलं देवा खरंयस तू. लोक अशी ऐकत नाही, तू असा काटा काढला महाराज बरं का. 31 डिसेंबरला एकादश आणि 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत महाराज. काय करतोय आता? हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानतच नाही त्यांना एकादश काय आणि सोमवार काय सगळं सारखं. तरी ढाब्यावर गर्दी होतेच की. कोण सोडतंय? इतकंही विचित्र वागू नका की स्वतःला स्वतःची नजर इतकी लाज वाटायला लागेल की स्वतःला नजर मिळवता येणार नाही.
लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं रे. चांगलं वागणं समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं, कारण चांगलं वागणं आपल्या स्थिरतेचं कारण आहे. माझ्या मनाला समाधान करतंय माझं चांगलं वागणं, माझं कर्म सत्य, माझ्या भगवंताचं नामचिंतन, त्याचा विश्वास मला जगवतोय, ते बळ देतंय मला. परमार्थाची व्याख्याच बदलून टाकली सगळी. नवल वाटतं मला लोकांचं. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा ग वा, आरती करणारी तुम्हीच, नाचणारे पिऊन तुम्हीच. काय परमार्थ आहे रे हा? नवरात्राची उपवासन, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही तुम्ही सांगणाराच हा ना, ऐकणाऱ्याचं राहू द्या महाराज. इतकंही नका रे असं, इतकं बरं कळत नाही का तुम्हाला? देव आहे तो. देवाला तुमच्या असल्या फालतू गोष्टींची गरज आहे? हा, लयच विचित्र झालं तुम्ही. महाराजाच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स आहे तुम्हाला? कॉमन रे. साधा विचार करा, महाराजाच्या पाया पडण्यानं लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाही केली असती? तुम्हाला कळतं का ह्या सगळ्या प्रथा व्यथा कशासाठी आहेत त्या? उगा काही म्हणायचं नाही रे, उगा चमत्कार म्हणून काही करता का? या अंधश्रद्धेचा परमार्थ काही कामाचा नाही. कान उघडून वाक्य ऐका. लेख म्हणून सांगते, देव नाही भेटला तरी हरकत नाही. गांभीर्यानं बोलते हा, भान ठेवून. देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त भलता देव भेटाय नको. लई जिंदगीचं वाटोळ होतं बरं का. उहून हा, हे काय साधं कुठं नाही का महाराज? थोडं नीट वागा रे. मला साधाच प्रश्न आहे तुमच्याकडनं. आधी माणुसकी तशी का? परमार्थाचं बघू पुन्हा काय असेल ते. संत व्हायची लायकी नाही आपली, शब्द नीट वापरते मी. पात्रताच नाही आपली. आपली पात्रता आहे संत व्हायची, आपली पात्रता आहे महंत व्हायची, आपली पात्रता आहे सामर्थ्याने मिळवायची. तुळशी माळा गळा, गोपीचंद्र टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. ठीक आहे बास, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. बास देवा, एवढं झालं तरी बास आहे माझ्यासाठी. आषाढी कार्तिकीची वारी व्हावी, एकादशीचं व्रत पाळलं जावं, 5 पर्व पाळले जावे, कपाळाला गंध असावा, गळ्यात माळ असावी, तुझ्यावर विश्वास असावा. आयुष्य सुखी आहे माझं. नाही त्या फांद्यात कशाला पडायचं? होय, निर्जली चतुर्थी करायची, 3दा कॅलेंडर बघायचं, कवाय चंद्रोदय कवाय चंद्रोदय धरायचे कशाला मग? ना शरीरासी ताडावे कशाला? उद्या तुम्ही आजारी पडला, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे का? नाही, ती आणत्याल दुसरी. तुम्हाला खपल का? ती दुसरी आणायच बसलंय महाराज बरं का. तुम्हाला सहन होणार आहे का? मग जीव सांभाळा आपला. शरीर आहे तर सगळे. हे भार अवघड आहे, हे दुर्मिळ आहे. फार पुण्याने आपल्याकडे हे देह आलाय. विनंती, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून जगाच्या मालकाचं रामचिंतन आवडतं आहे आपल्याला. मग कशाला? हे जाणार आहे रे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल,
मोठा चोर काळ हा झोपलाय तोपर्यंत चुकवून जरा पंढरीच्या वाटेवर पळा. एकदा तिथे गेलात ना, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चालले नामा, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चालले नामा. तो नागवी तो आम्हा विष्णू दास म्हणोनिया, तो नागवी तो आम्हा विष्णू दास म्हणोनिया. कळी काळ याला घाबरवायची ताकद आहे का तसं? काळ निजल्या निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या 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 निजल्या, चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा. आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. वेळ येतोपर्यंत जागत जा महाराज. वेळ गेली ना काय ना हे बदिर झाले वाचा बोले बोबड, नाक मुक गळू लागले लाड आणि शेपूड. श्वान परी गती झाली अवघे करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्या मज तेतवरी दाखवा दिनाचा सयर. म्हणून विनंती वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणत जा जिंदगीतून, नाही की नाही? तुम्ही एकदा ते म्हटलात ना दादा, तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. अहो एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. राम कृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष हरिमुखे. म्हणूच जमलं दादा तेवढं म्हणायचं. कामामध्ये काम चालतं ना, देवाच्या नावाला काही तत्व नाही. आला राग नवऱ्यावर, राम 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 राम, हातानं नवरा तोंडानं राम, त्याला काय जातंय? आणि देवाचं नो काही पाप देत नाही बरं का. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो का नाही? तुम्ही आहात का का गेल्या? नाही हाय ते तसे तो शरीरानं. मी काय म्हणतो बरं, बोलायला आपल्याला शिकवावं लागत नाही. माय नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय? आपण बोलतो. आपल्यात तेवढा एकच फॉल्ट आहे, बाकी आपण लय गोड आहेत. बाई तुमच्या ताकद आहे तेवढीच आहे. जबाईनं अखंडितपणे पातिव्रात्य सांभाळून संसार सांभाळला ना, तिच्यासारखं वैकुंठ घर दुसरं नाही बरं. शब्द गांभीर्याने वापरते मी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, सामर्थ्यच फार आहे बाईमध्ये. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण लक्ष्मण साकोरीकर लक्ष्मण माहित आहे भिका पाटलाचा? अहो मग माऊली लक्ष्मण कोण? हा लक्ष्मण, अहो बोला ना, लक्ष्मण कोण? कुठल्या लक्ष्मणांना शक्ती लागली होती? रामाचे बोलत जा. पहिल्या गावाची सुरुवात वासुदेवानं सायंकाळ रामायणानं व्हायची
आता रामायणच नाही तर राम कसे कळणार, रामच नाही कळलं तर मर्यादा कशी कळणार, लक्ष्मणच नाही कळले तर वैराग्य कसं कळणार, भरतच नाही कळले तर भक्ती कशी कळणार, शत्रुघ्नच नाही कळले तर बंधुत्व कसं कळणार, अहो सीतामाईच नाही कळलं तर पातिव्रत्य काय कळणार, उर्मिलाच नाही कळली तर त्याग काय कळणार, आणि मारुतीच नाही कळले तर अधिकार काय कळणार. हे कळण्यासाठी हे कळणं गरजेचं आहे ना. काय दिवस राहिले हो दादा, आम्हाला कुठून सुरू करायचं आणि कुठं संपवायचं हेच माहिती नाही आयुष्याचं. किती परिस्थिती बेकार झाली ना. दरवर्षी रावणाला जाळणारे तुम्ही, पण स्वतःच्या मनातला रावण तुम्हाला आजपर्यंत जाळता आला नाही. हां, सीतामाईचं अपहरण केलं, रावणाला जाळणार आम्ही. अरे तुमचं काय, तुम्ही कधी चांगल्या नजरेनं स्त्रियांकडे बघता? तुमच्या रावणाचं काय? मी तर म्हणते आजकालच्या नालायक लोकांपेक्षा, शब्दांना माफ करा माझ्या, रावण बरा होता. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. जर आजकालच्या माणसांना 3-4 वर्षाच्या पोरीकडे बघून सुद्धा सात्विकता वाटत नसेल तर ही माणसं आहेत का दादा? हा, आणि कसली माणुसकी रे, काय ठेवलंय तुम्ही? मंदोदरी रावणाची पत्नी विचारतीये रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग, का तुमची नजर माहीत नाही का मला? वासनेपोटी हजारो बायका महालात आणून ठेवल्यात तुम्ही. मग सीतामाईसारखी देखणी स्त्री बघून मन कधी भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं ग. घाबरताना रामाला? अगं बाई, घाबरत असतो रामाला सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, मला अहंकार सिद्ध करायचा होता, मी रामापेक्षा श्रेष्ठ, जगाला पटवून द्यायचं होतं म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, जेव्हा सीतामाईच्या दारात होतो ना तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलो त्या आईला. अगं ज्या बाईला आई म्हणून पदर पसरला त्या बाईकडं वाईट नजरेनं बघावं. इतकी बेकार रावला तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही कळतं की, त्यालाही भान आहे. ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. आणि हे स्टेटस, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अरे काय खाता खाता स्टेटसला? जे बोलता ते वागणं कोणाचंच नाही ना, तुमचं ना माझं, कोणाचंच नाहीये. आणि पुन्हा म्हणायचं अरे आपण हिंदू आहेत रे. कौतुक करा या गोष्टीचं. दगडालाही देव करायची ताकद ज्या आऊला देतंय त्याला हिंदू म्हणावं असं सामर्थ्य जगाच्या बापाने आपल्याला दिलंय. खूप ताकद आहे रे आपल्यात. आपली शिकवणच खतरनाक आहे. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. काय संस्कार असतील. बायकोला नवल वाटलं शत्रु है वो आपका, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, हाथों को उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान गई, नहीं तो गर्दन से जाता, सीधा नहीं वो बंदा. ना अमृतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर बहू बेटियों को भगवान का दर्जा देने वाले बंदे हैं वो. इज्जत के साथ औरत को रखते हैं, बेईमान नहीं होते धर्म की तरफ. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहात तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच कर्तृत्व हवं. पण विषय कसा आहे, आमच्याकडं महापुरुष सुद्धा जातीवर आहेत. हे प्रत्येक जातीचे एक महापुरुष विशिष्ट. बहुजनांचे आंबेडकर, मराठ्यांचे छत्रपती, माळ्यांचे फुले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, धनगरांच्या अहिल्याबाई होळकर. हे तुम्हाला असं लिहून दिलं होतं का त्यांनी की मी तुमचाच आहे? हा, देव सुद्धा जातीवर आहे रे. धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इचो विठोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. घ्या वाटून घ्या, देव बी वाटून घ्या तुम्ही. असं कसला परमार्थ आहे हा आणि काय वागणं हे. नको देवा. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे मी ज्ञानी होतो असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे मी भक्त होतो असं नाहीये. प्रत्येकात ज्या दिवशी मला देव दिसतो तेव्हा सगळ्यात मोठा भक्त मी असतो, हे ज्ञानोबारायांचं मत आहे. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे. मग हेच मान्य करा ना की सगळं सारखं आहे. सगळ्याचा मायबापच तो आहे, माय जगन्नाथ. मग सगळी लेकरं एकच की रे. जर सगळ्याचा मायबाप एक तर सगळी लेकरं एकच ना. यात भेदभाव कुठे आला? अवघड आहे. विनंती आहे देवा, मला सत्य कळू दे, तेव्हा मी आनंदी होणार आहे. मला या कल्पनेत नको गुंतू. माझी अवस्था अशी झाली विठ्ठला, संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. मी एका मिनिटात राजा होतोय आणि एका मिनिटात रंक होतोय. मला सुखच नाहीये. कल्पनाच तेवढी विचित्र आहे.
विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैशीजे तरी हिंडवी दाही दिशा. बसल्या जागी फिरवतं हे म्हण मला. मग तेव्हा मी एक काम केलं, याला तुझ्या चरणी रमवलं. आता माझी अवस्था मी जगाला ओरडून सांगितली. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणीच्या जगन्नाथ चित्त ठेले, चरणीच्या जगन्नाथ चित्त ठेले. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणीच्या जगन्नाथ चित्त ठेले, चरणीच्या जगन्नाथ चित्त ठेले. मी मनाला समजून सांगितलं, माया जगन्नाथ बापा जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. मी त्याला सांगितलं इथे सत्य एकच आहे. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा माझा देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा मी देवाचा. मग काय याती कुळ माझे गेले, मी कोण कुठली काय, माय जगन्नाथ तोच मायबाप झाला. मैं तो सुत पुत खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. प्रीत लगा ले जोत जगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. जगा
बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी कांदी कमलिया हाथों में लकड़ी कांदी कमलिया हाथों में लकड़ी कांदी कमलिया गैया चराने वाले मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से जरा धीरे से जरा धीरे से धीरे से धीरे से धीरे से धीरे से जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ, मुरली सुनाने वाले ओ, मुरली सुनाने डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नमी भरल्या बाजारी जाई नमी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले सगळंच विसरून गेले बघ देवा गाईची वासरे म्हशीला सोडली म्हशीची वासरे गाईला सोडली बैलाची धार कशी काढू रे इतकं मन हरवलं देवा कसलाच फरक नाही राहिला अरे देवा तुला पाहिलं राम अवतारामध्ये आणि तपस्वी ऋषी सुद्धा म्हटले बायका करून नाही आम्हाला तुमच्या बायका करून घेता का इतकं गोड तुझं रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले सगळंच विसरून गेले देवा लक्षात एवढंच राहिलं माय जगन्नाथ तू माझा आहेस हम तुम्हारी थे प्रभु जी तुम हमारे हो हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन बाकी काहीच लक्षात राहिलं नाही पण विषय कसा झाला महाराज म्हटल्यासारखं विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता माऊली म्हणतात कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा पण विषय झाला असा मला माझ्या बापातच विठ्ठल दिसला नाही तर विठ्ठलात बाप काय दिसणार प्रश्न एकच आहे उत्तर दोन आहेत जर माझा बाप विठ्ठल आहे तर माझा बाप विठ्ठल आहे येतंय लक्षात आलं का जर माझा बाप विठ्ठल आहे तर माझा बाप विठ्ठल आहे मला हे ज्ञात असावं की माझा बापही मला कळावा तो का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे 7 वर्षाच्या जनाबाई वडिलांच्या खांद्यावर बसून आषाढी वारीला येतात पंढरीच्या गाभाऱ्यात उभा राहून वडील विठ्ठल दाखवायचा प्रयत्न जनाबाईंना करतात देव काही दिसत नाही जनाबाई जराशा चिडतात आणि विठ्ठल वडिलांना विचारतात अहो एवढी लाखोची गर्दी करतात ही वैष्णव या विठ्ठलाच्या पायाजवळ खरंच तुमचा विठ्ठल यांना भेटतो का मला तर साधा दिसतही नाही एवढा तर गर्व तुमच्या विठ्ठलाला यांना भेटतो बरे कसा वडिलांनी गर्दीच्या बाहेर येऊन मंदिराच्या बाहेर येऊन डोक्यावरून हात फिरवून सांगितला जना तुला अजून वेळ आहे देव कळायला समजून घेता आला तर समजून घे या वैष्णवाला इथं विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी पोहोचवणाराच विठ्ठल असतो यांच्या सोबत असतो तोच तर विठ्ठल असतो ज्या दिवशी या विठ्ठलाकडे यायची उपासना वैष्णव करतो त्या दिवसापासून विठ्ठल या विठ्ठलापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या सोबत असतो मग त्यांना इथला विठ्ठल नाही भेटला तरी
हरकत नाही, कारण त्यांना त्यांच्यातला विठ्ठल या विठ्ठलापर्यंत येईपर्यंत कळतो. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. माऊली म्हणतात ज्ञानी झालो पण वैष्णव व्हायचं बाकी होतं. तुझ्या दारात आलो आणि महावैष्णव झालो. तुझ्या दारात आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीये. मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराधा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत आरती ज्ञानराधा महाकैवल्य तेजा. मी तुझा अवतार आहे. मी तुझा अंश आहे. ममेव अंशो जीवलोके जीवभूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. सर्वस्वी विठ्ठल आहे. हे कळण्यासाठी माझ्यातला मीपणा गेला. मला कळलं पाहिजे अनाथाचा नाथ समजून घ्या बरं. जनाबाईनं पटकन वडिलांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि डोळ्यातनं पाणी आलं जनाबाईच्या. वडिलांनी विचारलं बाई माझ्या कशाला पाया पडतेस. जनाबाईनं म्हणावं बाबा भेटला की हो विठ्ठल. वडिलांना म्हणावं गर्दीत माझे पाय दुखले टाचावर करून तिथं तुला विठ्ठल दिसला नाही. मंदिराच्या बाहेर कुठंच भेटला ग विठ्ठल. कशी अशी बोलतीयस. जनाईनं सांगावं बाबा खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवणारा विठ्ठल होता. हे विठ्ठला जवळ आल्यावर कळलं की खरा विठ्ठल स्वरूप तुम्ही होता. केलाय कधी विचार. मारणारा जरी बाप तरी मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हे आईला विचारणारा सुद्धा बापच. मारणारा आम्हाला दिसला विचारणारा कधी दिसला नाही. हा जरासा निष्ठुर पण जेवढा त्रास लागल्यावर आम्हाला झाला नसेल तेवढापेक्षा जास्त त्रास मारल्यावर बापाला झाला. बापाने दाखवला नाही म्हणजे याचा अर्थ त्याचं प्रेम नाही असं नाही. बापाला निष्ठुर राहावं लागतं कारण एकमेव विश्वात असं नातं आहे जे स्वतःला कलंकित करून पोराला वृद्धिंगत करण्याचं सामर्थ्य मनगटात ठेवतं. नाही तर कुणाला वाटतं मला घरच्यांनी नावं ठेवावं पण अख्खं घर म्हणतं लई याडा आहे तुझा बाप. आई म्हणते बापाला सांगेल हां आई माफ करते बाप नाही करत. का नाही करत. बापाला वाटतं मी आज माफ केलं पोरगं पुन्हा उद्या चूक करेल. हेच तर अवघड आहे नाही का. आम्हाला आजपर्यंत बाप कळलाच नाही. मग तोच तो प्रश्न बापच नाही कळला तर विठ्ठल काय कळणार. पण विनंती आहे माझी रात्री बेरात्री कधी आलात तर दरवाजा उघडणारा तुमचा बाप असतो. बघतो डोळे वटारून पण त्याचं कारण तुमची वृद्धिंगता असते. तुमचं वैराग्य असतं. तुमचं सामर्थ्य वाढावं म्हणून असतं. तुम्हाला असं वाटतं बाप मेल्यावर बाप मरतो पण माझ्या मते ज्या दिवशी बापाला जाणीव होते की आता पोराच्या घरात आणि पोराच्या निर्णयात मला फारशी जागा राहिली नाही त्याचं बाप पण तेव्हाच मरतं. असे किती म्हातारे आहेत जे जिवंतपणे मेलेले आहेत. त्यांच्या हातात नाही मरायचं म्हणून ते जगतायत. नाही तर मला सांगा आयुष्यभर ज्या पोरासाठी देह झिजवला 4 माणसात जेव्हा पोरग म्हणतं आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही तो माणूस जिवंत राहत असेल का. सगळ्या गावाला विचारलं तुम्ही कुठली गाडी घेऊन पण बापाला नाही विचारलं कुठली घेऊ. आम्ही विचारलं का नाही विचारलं तो म्हणला आम्हाला बापाला कळत नाही. मान्य आहे मला गाडीतलं बापाला कळत नसेल पण विचारून बघा. तुम्ही विचारलं की बाप 4 माणसाला सांगेल आजही माझं पोरग मला विचारल्याशिवाय वस्तू सुद्धा घेत नाही एवढा अधिकार माझ्या घरात माझा आहे. हे विचारणं तुमच्या बापाचं आयुष्य वाढवतं आणि नाही वाढवलं तर सुखी तरी करतं. नाही बापाचं आयुष्य वाढवता आलं तर कमी तरी करू नका. विनंती एवढीच आहे ज्या बापाने देह जिजवला त्याची जाण तरी विसरू नका. कृतज्ञ तरी राहा. आईवडिलांपेक्षा स्वतःला सिद्ध समजणारी माणसं कशी सुखी राहणार हा प्रश्नच माझ्यासमोर उभा राहतो. विनंती आहे माझी. त्यात अजून एक प्रश्न. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्या बाईला समाजात फारशी किंमत दिली जात नाही. औक्षण करताना तीच सून करते जी सौभाग्यवती आहे. ती सासू नाही करत. का नाही करत. अहो तिचा नवरा मेला. तिने का नाही कुंकू लावायचं. अहो तिचा नवरा मेला. तिने का नाही समाजात व्यवस्थित वावरायचं. अहो तिचा नवरा मेला. तिने पूजेला पुढं नाही बसायचं. अहो तिचा नवरा मेला. हो आई आहात सोडा ग
बाई आहात. नजरेत नजर घालून या लेकीच्या सांगा, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? हां, नवरा गेल्यावर ना गं. ज्या बाईनं एकटीनं आपल्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई ही दोन्ही नाती सांभाळली, ज्या बाईनं लेकरांना पदराखाली मोठं केलं, ज्या लेकरांना समाजाला तोंड देत आपलं पातिव्रात्य सांभाळलं, ज्या बाईनं कर्तृत्व निर्भीडपणे पार पाडलं, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपतच योग्य नाही आणि हिंदू धर्माच्या कुठल्याच शास्त्रात हे लिहिलेलं नाही. एकही ग्रंथ मला आणून दाखवा, कुठेच नाही. हे तुम्ही काढलं. बऱ्याच रूढी परंपरा अशा आहेत ज्या माणसांनी काढल्या, ज्या देवाचा आणि संतांचा काही एक संबंध माणूस आहे. नवऱ्या आधी जाणारी जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्यानंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर देवाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा, नवऱ्याच्या नंतर लेकरं सांभाळणारीचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणते? नाही त्या भ्रमात पडू नका. आई आई असते, बाप बाप असतो. मी निर्भीडपणे समाजात नजर वर करून बोलते का तर माझा बाप माझ्या पाठीशी उभा असतो. मी लेक आहे, मला माझ्या बापातच विठ्ठल दिसतो. फार सहन केलं माझ्या वडिलांनी सगळ्यांच्याच. आज वैभवाला आलेली माणसं आहेत तुम्ही. तुम्हाला काय वाटतं जन्मता वैभव होतं तुमच्याकडे? जर तुमच्या बापाला वैभवच मिळवायचं असतं तर जमिनी विकून तुमच्या नावाचं सगळं खाऊन स्वतः आयटीत फिरलंच असतं की. त्यांनी त्याग केला रे. स्वतःचं शिक्षण तुमच्या शिक्षणात पाहिलं त्याने, स्वतःची वृद्धिंगता तुमच्या वृद्धिंगतेमध्ये पाहिली त्याने. तुम्ही आवरलं की त्याला आनंद वाटतो का तर त्याला असं वाटतं माझी जवानी माझं पोरगं जगतंय की, मी नाही जगलो म्हणून काय झालं. विनंती एवढीच आहे, एवढे मोठे होऊ नका की बापाला कमी समजायला लागाल. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लाद घातली, बाप दारात पडला. बाप होता पण डोळ्यात पाणी आलं त्याच्या. बायकोला नवल वाटलं. बायको म्हणली आहो एवढी मोठी संकट पेललीत तुम्ही, समाजाला तोंड दिलं तुम्ही, विद्वान ज्ञानी तपस्वी तुम्ही रडताय, शोभत नाही तुम्हाला, तुमच्या डोळ्यात पाणी आलं. असं काय झालं? अगं अजून काय राहिलं? ज्या 4 माणसात नजर वर करून माझा मुलगा म्हणून स्वाभिमानाने मिरवलं, त्याने माझ्या कमरेत लाथ घातली. त्या ज्ञानाचा फायदा काय जिथं स्वाभिमान सुद्धा माझ्या पोराने टिकवला नाही. काय म्हणून जगाला तोंड दाखवू? लोकाला ज्ञान सांगत होतो, आता काय सांगू जिथे माझाच पोरगा विचित्र निघाला. लागलं का हो? लागलं ग, पण शरीराला नाही, मनाला. शरीराचं दुखणं काय ग, मलम लावला की निघून जाईल, पण या ज्या बापपणाला धक्का लागला त्याचं काय ग, आयुष्यभर ते तर खूपच राहील. तुला नाही का वाईट वाटलं? वाटलं, पण विचार केला. लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही बाई. तुझं मन मोठं आहे पण मला सहन होत नाही. मी खूप त्याग केलाय. वयाच्या मानाने 4 शब्द जास्त बोलत असतील आपले वडील, याचा अर्थ त्यांना कळत नाही असं नाही. याचा अर्थ त्यांना कळतं, जे त्यांनी भोगलं ते आपल्याला नको म्हणून 4 शब्द जास्त बोलतात ते. विनंती माझी देवा, तुला बाप मानायच्या आधी तुझ्यातला विठ्ठल मला दिसावा. एकदा बापातला विठ्ठल मला दिसला की पंढरीचा विठ्ठल माझ्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य विठ्ठलाला मानण्यात आहे. पण मला विनंती एवढीच संतांनी केली आहे की जर मायबाप सांभाळता आले तर मग काय, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, श्रणी वाहे भीमा उद्धरी जगा. देव येतोच की भेटायला, जातो तरी कुठे, फक्त मान्य असावं. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथानाथ जनार्दन, अनाथानाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाही, एकपणे उभा म्हणजे सावध. आता सावध झालो देवा, आता खरं खोटं कळलं, आता नेमकं माझं कोणते कळलं, आणि जसं कळलं चैतन्याची शोभा, आता मी वैराग्यमय झालो, चैतन्यमय झालो. आता माझी अवस्था ती लवणाची कुंजरे, सुदली या लवण सागरे, नोहेची मागारे परतीचे. मिठाचा हत्ती करावा, सागरात नेऊन धुवावा, तशी माझी अवस्था. हत्ती कशाचा?
मिठाचा नेला कुठे सागरात, धुतल्यावर येणार आहे का माघारी? तसंच झालं देवा, देव पहावया गेलो तेथे तुझ्या सारखा झालो, बाप रखमा देवीवर विठ्ठलाचे भेटी, आपल्या संसाठी करोनी ठेला, देवानं देवासारखं केलं, आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. नामस्वरूपी फरक राहिला. आता हे आमच्यासाठी नाही, हे जे चाललंय पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम ह्या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आम्ही यातनं सुटलो त्याचं कारण आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज वेगळं भज वेगळं. आणि देवाला एकदा भजलं महाराज. भजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागर. भजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18ही पुराण हरिसीच गाती. तुम्ही एकदा राम म्हणा, आयुष्याचा राम झाल्याशिवाय राहत नाही. फक्त राम म्हणा, प्रेमाने भजन, दोन्ही हात वर करा. सुटायचं ना या फंद्यातनं प्रेमाने. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. असू द्या, घेतले तर घे. तुम्ही ऐकलो तेच लय नशीब आहे. असंही तुम्ही अर्धे उपकार फेडाय आले. आपण मेल्यावर कुणी यायचं नाही म्हणून अर्धे आले. अर्धे आले, चला आपल्यावरचं वजा काय म्हणत्याल नाही गेलो तर म्हणून आले. अर्धे आले, टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची म्हणून आले. आणि अर्धे आले, जाऊ द्या तेवढाच बायकोचा त्रास कमी होईल जेवायला. म्हणजे ह्यातलं देवासाठी फार कमी आले. आणि एक लक्षात ठेवा, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते. पंढरपुरात गेल्यावर पांडुरंग तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचं अंतकरण बघून दर्शन देतो. म्हणून विनंती आहे, याचं वैभव वाढवण्यापेक्षा याची स्थिरता वाढवा. इथे फक्त तुका म्हणे चित्त करारे निर्मळ यवोनी गोपाळ राहे तेथे. मग तिथे काय चैतन्याची शोभा. जो स्थिर आहे, जो स्तब्ध आहे, जो शांत आहे, अर्थात परमात्म्याचा कृपांकित आहे. तो देवाचा कृपांकित आहे की तो शांत आहे, तो स्थिर आहे, त्याला भय नाही वाटत आहे, त्याला काळजी नाही वाटत आहे, त्याला कुठलाच त्रास नाही होत आहे. एवढा दिला तरी तो उभाच आहे. त्याचं कारण आहे जगाच्या बापाने त्याच्या मस्तकावर हात फिरवला आहे, त्याला शांत केलं आहे. आणि विनंती आहे, देवा असंच कर. तू मस्तकावर हात ठेव, मग सगळ्या संकटाला तोंड द्यायला मी निर्भीडपणे उभा राहतोय. तू माझ्या पाठीशी उभा राहा, तुझं नाम माझ्या मुखात असू दे. एवढंच मागणं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, तूच माझ्या सुखाचा सगळ्यात मोठा कारणीभूत आहे. विठोप्पा रखमा हरी जय जय.
ज्यांच्यामुळे सुंदर झाला, गोड झाला, परिपूर्ण झाला, अशी सगळी महाराष्ट्रातील वृद्धिंगत असणारी गुणवंत मंडळी, सगळे गायक वादक सगळ्यांच्या सानिध्यामध्ये हरिभक्तपरायण विराज महाराज असतील, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज असतील, हरिभक्तपरायण संदीप महाराज असतील, अगदी गोड सुंदर ज्यांचं गायन आहे, ही सगळी महाराज मंडळी. मला जर कोणी असं हात करून सांगितलं ना श्रीमंती दाखवा, तरी मी असं ऊर भरून तुमच्याकडं बोट करेल की याला श्रीमंती म्हणतात दादा. विठाला माझ्या नजरेत संपत्तीची किंवा शास्त्राच्या नजरेत भाषाच वेगळी आहे. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान. ही ती धनवान मंडळी आहेत. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद या महाराज मंडळीच्या कंठामध्ये माऊलींनी दिली. सगळ्यात मोठी वृद्धिंगता त्यांच्या पदरात आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या साधनेला, तुमच्या या जगाच्या मालकाच्या कृपेला शतशः प्रणाम करते. विराज महाराज, संदीप महाराज, शिवाजी महाराज चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या अगदी गोड सुंदर तुम्ही साथ केली. त्याचा संतोष महाराज माझे फार वेळा म्हणजे बऱ्याच वेळा या भागामध्ये सेवेला उपस्थित आहेत. आणि संतोष महाराजांसारखं गोड वाजवणं या कीर्तनाला मिळणं हे माझं सद्भाग्य आहे. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद संतोष महाराजांच्या बोटामध्ये आहे. साष्टांग दंडवत त्यांच्या या साधनेला शतशः प्रणाम. अगदी गोड सुंदर पखावाज आमचे संतोष महाराज वाजवतात. तसंच ही श्री नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था, ही सगळी लेकरं त्यांच्या खांद्यावर आज पेलवायचं सामर्थ्य माऊलींनी दिलं आहे त्यांच्याकडे. ही संप्रदायाचा वारसा, ही संप्रदायाची देणगी आज त्यांच्याकडून या लेकरांपर्यंत पोचती आहे. आपल्या भागात सुंदर वादक असणं, गायक असणं, कीर्तनकार असणं, संस्था असणं हे त्या भागाचं, त्या गावाचं भाग्य आहे की तुमच्याकडे शिक्षण संस्था आहे. कारण तुम्हाला अखंडितपणे ते वैष्णवाचं सानिध्य मिळतं आहे. याच लेकरांच्या, याच वैष्णवांच्या जीवावर जगाचा बाप गावाचं कल्याण केल्याशिवाय ठेवत नाही. कारण हे वैष्णव आहेत. यांना कीर्तन कळो न कळो आज इथं उभा आहेत ना, आज हे इथं उभा आहेत. मी अनुभवावर सांगते, विश्वासावर सांगते. आयुष्यभर माझा पंढरीचा बाप यांच्या पाठीमागे उभा राहतो. हे सामर्थ्य यांच्या इथं उभा असण्यात आहे. चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्या लेकरांचा. कृष्णादादा अगदी गोड पखावाज वाजवतात, सुंदर पखावाज वाजवला. अगदी या वयामध्ये एवढी जर तयारी करण्याचं सामर्थ्य त्यांच्या मनगटात असेल तर माऊली त्यांना वृद्धिंगत करणार, यात काही वादच नाही. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्यासुद्धा अगदी गोड सुंदर पखावाज वाजवला. विनेकरी आई तुमच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. हा विना पेलवायचं सामर्थ्य माऊलींनी तुम्हाला दिलं. चोपदार दादा चरणावर साष्टांग दंडवत. नाथांच्या घरी माझा जगाचा बाप चोपदार झाला होता, एवढं सामर्थ्य. चोपदार आणि विनेकर म्हणजे संप्रदायाची परिपूर्णता आहे. या दोघांशिवाय संप्रदाय परिपूर्ण होत नाही. मग ती वारी असो, मग तो सप्ताह असो, ते कीर्तन असो, या ठिकाणी या दोघांची सगळ्यात पहिल्यांदा हजेरी गरजेची. कीर्तनकारापेक्षाही जास्त महत्त्व या दोघांना आहे. चरणावर साष्टांग दंडवत या दोघांच्या. सगळे टाळकरी पंचक्रोशीतील सगळ्या टाळकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या वारकऱ्यांच्या चरणावर. त्याचबरोबर उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. साई माऊली साऊंड सिस्टीम आहे की नाही, गोड म्हणजे वा कीर्तनाला समरूप असणारा, समर्पक असणारा आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो, माऊलींची मी प्रार्थना करते. तुमच्या साऊंड सिस्टीम कीर्तनाला लागो, आहे की नाही. सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने तुम्ही इतका गोड आवाज दिलात. उपस्थित सगळे आप्तेष्ट मंडळी, स्वैर्यधार्य मंडळी, मित्रमंडळी, सगळे पंचक्रोशीतील सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. व्यापारी, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक, सांप्रदायिक सगळ्या क्षेत्रातली लोक आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत आहात, हे सुद्धा जगाच्या बापाचा आशीर्वादच आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर प्रदीप दादा अर्थात भाऊसाहेब दादांचे सुपुत्र, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नियोजन झालं, ज्यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ हा संकीर्तन सोहळा इथं उभा केला.
प्रतिदत्तांच्या चरणावर साष्टांग दंडवत, त्यांच्या सुवद्य पत्नीच्या चरणावर साष्टांग दंडवत, वैशालीताई त्यांची मुलगी त्यांचे देखील मनस्वी आभार. पांडुरंग परमात्मा त्यांना या संकटातनं या दुःखातनं बळ देव ही माऊलींच्या मी प्रार्थना करते. आणि अर्थात मोक्ष लागो म्हणायची गरज नाही, आम्हाला विश्वास आहे जिथे विठ्ठल म्हटलं जातं तिथं कल्याण होतंच, तिथे मोक्ष मिळतोच हा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल क्षमस्व, बोलता बोलता 5 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम, सेवेला विराम. ज्ञानेश्वर हॅलो हॅलो. यानंतर रावसाहेब पाटील म्हस्के यांना विनंती आहे, आपण रोहम परिवारावर प्रेम करत असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आपण आलात. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. स्वर्गीय भाऊसाहेब पाटलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित रोहम पाटील कुटुंबीय, या कुटुंबाचे आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी अत्यंत सुरेख आवाजामध्ये शिवलीलाताईंनी उत्तम असं मार्गदर्शन करत भाऊसाहेब पाटलांना आदरांजली वाहिली. आदरांजली वाहत असताना, आपल्याला मार्गदर्शन करत असताना वडिलाची भूमिका, आईची भूमिका आणि त्यातून उभं राहणारं कुटुंब आणि आदर्श कुटुंबाचा वारसा ज्यांच्यापासून मिळतो, निश्चितच त्या कुटुंबाची भविष्य काळामध्ये प्रगती होत असते. भाऊसाहेब पाटील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब उभं करत असताना, सुरुवातीच्या काळात दूध संघामध्ये काही काळ काम केलं, नंतर स्वतःचं हॉटेल उभं केलं. हॉटेलला आपल्या मुलीचं नाव देऊन उत्तम प्रकारचा व्यवसाय केला आणि प्रदीपला उत्तम प्रकारची दिशा देत 1 वर्षापूर्वी ते आपल्यातून निघून गेले. आमच्या बाचीला, मीराला अर्ध्यावरती सोडून गेले. परंतु याही परिस्थितीमध्ये आपण सर्वजण येऊन भाऊसाहेबांना परमेश्वरानं आदराचं स्थान द्यावं म्हणून या ठिकाणी भाऊसाहेबांचा आजचा हा शेवटचा प्रवास, भूतलावरचा प्रवास संपून ते स्वर्गवासी होत आहेत आणि परमेश्वराजवळ विलीन होऊन आपल्या हिंदू धर्मातील चालीरीती, रूढी, परंपरेनुसार आपण सर्व विधी करत, मग दशक्रिया असेल, महिने असतील, वर्षश्राद्ध असेल, या रूढी परंपरा आणि शास्त्रीय नियमाप्रमाणे ह्या होत असताना आपण परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो की आमच्या कुटुंबात परत पुनर्जन्मानं भाऊसाहेबांनी यावं आणि राहिलेली सेवा त्यांच्या हातून घडावी, अशीच मी आपणा सर्वांच्या वतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.